करणार आहोत. पण आपले जे गुरु आहेत किंवा मुख्य आचार्य संस्थापक गुरु आहेत श्रील प्रभुपाद, त्यांचा आज अवतरण दिवस आहे. म्हणून आपण सगळेजण त्यांना साष्टांग दंडवत करूया आणि गुरुवंदना करूया, प्रणाम मंत्र घेऊया आणि त्यानंतर आपण आजच्या 13व्या अध्यायाला सुरुवात करूया. मग सुरुवातीला मी गुरुवंदना घेते. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन इति नामिने. नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्री चैतन्य महाप्रभु की जय हो. श्री श्रीराम प्रभुपाद की जय हो. तर आज आपण सगळ्यांनी श्री श्रीला प्रभुपादांना साष्टांग दंडवत प्रणाम करूया आणि आजचा अध्याय अभ्यासाला सुरुवात करूया. त्याचबरोबर सर्व आचार्यांना, चैतन्य महाप्रभूंना देखील आपण दंडवत प्रणाम करूया आणि आजच्या अध्यायाला सुरुवात करू. आजच्या अध्यायाचं नाव आहे क्षेत्रज विभाग योग. मग क्षेत्रज म्हणजे काय हे आपण आज समजून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर आपण प्रकृती म्हणजे काय, पुरुष म्हणजे काय आणि चेतना म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. मग आपण बघितलं की अर्जुनाला हे जाणून घ्यायचं होतं की आपण कोण आहोत, म्हणजे आपण नेमके कोण आहोत असं अर्जुनाला जाणून घ्यायचं होतं. मग श्रीकृष्णांनी त्याला सांगितलं की आपण म्हणजे भौतिक शरीर नसून आपण आत्मा आहोत. हो की नाही, हे आपण अभ्यासलं. मग आता आपण शांतीसूत्र पण अभ्यासलं होतं की शांतीसूत्र म्हणजे काय, श्रीकृष्णच परमानंद किंवा सगळ्या आनंदाचं कारण, सगळ्या कारणांचं कारण श्रीकृष्णच आहे. मग दुसऱ्या शांतीसूत्रामध्ये आपण काय अभ्यासलं होतं की श्रीकृष्ण सर्वोच्च नियंत्रक आहेत. आणि शांतीसूत्रामध्ये आपण काय अभ्यासलं होतं तर श्रीकृष्ण हे परम भोक्ता आहेत किंवा सगळ्यांचा जो परम मित्र किंवा परोपकारी मित्र किंवा उत्तम असे मित्र किंवा सर्वोत्तम मित्र म्हणून असे कोण आहेत तर श्रीकृष्ण आहेत. मग हे शांतीसूत्र आपण अभ्यासलं होतं. म्हणजे काय, भोक्ता याचा अर्थ काय, उपभोग घेणारा. मग भोक्ता कोण आहे हे आपण अभ्यासणार आहोत. किंवा प्रकृती काय आहे आणि मग ज्ञान काय आहे हे अभ्यासणार आहोत. मग प्रकृती म्हणजे काय तर भौतिक सृष्टी जी श्रीकृष्णांनी निर्माण केली. ह्या भौतिक जगामध्ये आपल्याला जे काही दिसतं तर ते म्हणजे भौतिक सृष्टी म्हणजे प्रकृती. मग भोक्ता म्हणजे काय आहे तर श्रीकृष्णांनी आपल्याला सांगितलंय की तुम्ही प्रत्येक कर्म भक्तियुक्त करायचं आणि त्या सगळ्या कर्माचं फळ आहे ते मला अर्पण करा. म्हणजेच काय, ते जे फळ आहे ते आपण श्रीकृष्णांना अर्पण करणार. मग श्रीकृष्ण या सर्व फळांचे भोक्ता आहेत. म्हणजे काय, त्याचा उपभोग घेणार आहे, त्याचा आनंद घेणार आहे. कारण आपण काय करायचंय
प्रत्येक कर्म श्रीकृष्णांच्या आनंदासाठी करायचंय. मग त्यामुळे त्याचे भोक्ता कोण आहे? श्रीकृष्ण आहेत. मग आता ज्ञान काय आहे? तर आपल्याला श्रीकृष्णांनी सांगितलंय की आपल्या शरीरामध्ये आत्म्याच्या स्वरूपामध्ये मी उपस्थित आहे आणि परमात्मा स्वरूपामध्ये सुद्धा श्रीकृष्ण आहेत. आणि ते कसं रूप आहे त्यांचं? तर चार भुजा असणार चतुर्भुज असं रूप आहे. म्हणजे काय? श्रीकृष्ण आपल्यामध्ये आत्म्याच्या स्वरूपात जे आहेत, आपला व्यक्तिगत आत्मा म्हणजे काय आहे की आपण श्रीकृष्णांचे अंश आहोत, आपण जीवात्मा आहोत. आणि मग श्रीकृष्णांचं विस्तारित रूप असं अव्यक्त रूप म्हणजे किंवा स्वांश रूप म्हणजे काय आहे? तर परमात्मा स्वरूप म्हणजे काय? चार भुजा असणार स्वरूप म्हणजेच काय? श्रीकृष्ण आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मग हे जे ज्ञान आहे की आपण शरीर नसून आत्मा आहोत आणि श्रीकृष्ण आपल्यामध्ये परमात्मा स्वरूपात उपस्थित आहेत. मग हे सगळं समजून घेणं आणि त्यानुसार भक्तियुक्त कर्म करणं, मग ह्याला ज्ञान असं म्हटलंय. म्हणजे ह्याला दिव्य ज्ञान किंवा ज्ञान मिळणं किंवा ज्ञान घेणं किंवा ज्ञानाचा अभ्यास करणं म्हणजे काय? तर मग कसं करायचं? ह्या भौतिक प्रकृतीमध्ये आपण कर्म करता कशा पद्धतीनं भक्तियुक्त कर्म करायचं? मग हे सगळं समजून घेणं म्हणजे ज्ञान संपादन करणं होय. आता आपण पुढे बघूया. हा, मग आपण कोण आहोत असं आपल्याला समजलंय. तर आपण म्हणजे शरीर नसून आत्मा आहोत. मग इथे दाखवलंय पहा की आपली ग्रॉस बॉडी म्हणजे स्थूल शरीर म्हणजे आपले हे जे अवयव आहेत, आपली इंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत आपल्याला आणि 5 ज्ञानेंद्रिय आहेत. आणि ह्या इंद्रियांचे 5 विषय आहेत. म्हणजेच काय की आपल्याला 5 कर्मेंद्रिय आहेत. म्हणजे काय? हात पाय आहेत आपला, वाणी म्हणजे मुख आहे, त्यानंतर आपल्याला गुदद्वार आहे, त्यानंतर आपल्याला जननेंद्रिय आहेत म्हणजे प्रजनन संस्थेशी संबंधित. मग ही 5 झाली कर्मेंद्रिय. मग ज्ञानेंद्रिय म्हणजे काय? तर आपले डोळे, आपले नाक, आपली त्वचा, त्यानंतर आपले कान आणि आपली जीभ, ही झाली ज्ञानेंद्रिय. मग ह्यांच्याशी संबंधित 5 विषय कोणते आहेत? तर कानांनी आपल्याला ऐकू येतं म्हणजे ध्वनी किंवा नाद. डोळ्यांनी आपण काय पाहतो? रूप पाहतो म्हणून रूप. जिभेने काय? आपण चव किंवा स्वाद घेतो म्हणून रस. नाकाने काय घेतो आपण? आपल्याला वास येतो म्हणजे म्हणजे काय की गंध. आणि त्वचेला काय आपल्याला समजतं की स्पर्श म्हणजे आपल्याला समजतं स्पर्श ज्ञान होतं म्हणून स्पर्श. तर हे 5 इंद्रियांचे विषय आहेत. मग ही झाली आपली स्थूल शरीर किंवा भौतिक शरीर किंवा ग्रॉस बॉडी म्हणतात. मग आपलं मन आणि बुद्धी, आपलं मन बुद्धी आणि आपल्यामध्ये अहंकार असतो. मग तो म्हणजे काय आहे? तर आपलं सूक्ष्म शरीर आहे, ज्याला सबटल बॉडी असं म्हटलंय. मग अहंकारामध्ये काय असतं आपल्याला? की खोटा अहंकार असतो. खोटा अहंकार म्हणजे काय? किंवा त्याला मिथ्या म्हणतात म्हणजे काही कामाचा नाही असा अहंकार. म्हणजे काय? तर आपल्याला असं वाटत असतं की मी म्हणजे हा शरीर आहे आणि हे वाटणं म्हणजेच खोटा अहंकार आहे. पण आपल्याला जर असं वाटलं की मी हा आत्मा आहे, तर तो अहंकार आपल्यामध्ये असणं म्हणजे उपस्थित असणं म्हणजे चुकीची गोष्ट नाही. फक्त आपल्याला कसं वाटत असतं की मी म्हणजे हे शरीर आहे आणि आपण ह्या शरीराला सजवत असतो. पण आपल्याला समजलं की मी म्हणजे काय आहे? तर आत्मा आहे. मी म्हणजे शरीर नसून आत्मा आहे. तर तो अहंकार असे 3 मिळून आपलं सूक्ष्म शरीर बनतं. मग आपला जो आत्मा असतो तो कसा असतो? तर सच्चित आनंद. मग आपण त्याचा अर्थ अभ्यासला म्हणजे काय? सत म्हणजे शाश्वत असणारा असा. चित म्हणजे काय? संपूर्ण ज्ञानाने परिपूर्ण असा. आणि आनंद म्हणजे नेहमी आनंदी असणारा. मग असा आपला आत्मा आहे. मग हा आपला आत्मा असा का आहे? तर आपण श्रीकृष्णांचे अंशात्मक भाग आहोत. म्हणून आपण कसे आहोत? श्रीकृष्ण कसे आहेत? परम आनंदी आहेत म्हणजे सर्वोच्च नियंत्रक, सर्वोच्च
सर्वोच्च असे शक्तिमान आणि असे अत्यंत सतत आनंदी असणारे, त्यांचं पूर्ण शरीर आनंदी आहे. तर त्यांचा आत्मा पण आनंदी आहे आणि त्यांचं शरीर, त्यांचा आत्मा पण आध्यात्मिक आहे आणि त्यांचं शरीर पण आध्यात्मिक आहे. म्हणून त्यांचे आपण अंश असल्यामुळं आपला सुद्धा आत्मा आध्यात्मिक आहे आणि त्यामुळं आपण सच्चित आनंद असा आत्मा आपल्याजवळ असतो. मग आता आपण पुढे बघूया. हा, मग आपण शरीर नसून आत्मा आहोत. मग हा जो आत्मा असतो तर त्याचं तो कुठे असतो तर आपल्या हृदयामध्ये स्थित असतो आणि तो किती छोटा असतो तर अगदी आपल्या केसांच्या टोक टोक जे असतं म्हणजे किंवा त्याला अग्र म्हणतात त्याच्या 10,000 भाग केले तर जो एक भाग होईल तेवढा असतो. तर मग त्याचे गुण काय आहे की तो आत्मा जो आहे तो आपण जाळू शकत नाही किंवा त्याला ओला करू शकत नाही किंवा त्याला कापू शकत नाही. अशा पद्धतीने आत्मा जो आहे तो कसा आपला चिरंतन आहे. तो शाश्वत आहे. मग आत्मा जो आहे आपला तो कुठे असतो आपल्या तर आपल्या हृदयामध्ये स्थित आहे. मग असा हा आत्मा आहे. तर हा जो आत्मा आहे तो काय करतो तर आपल्याला शरीराच्या वेगवेगळ्या अवस्था सांगितल्या श्रीकृष्णाने की आपला जन्म होतो, मग आपण थोडेसे मोठे होऊन कुमार अवस्थेत येतो, त्यानंतर आपण थोडेसे पौगंडावस्थेत जातो, अजून थोडी वाढ झाली की मग त्यानंतर आपण तरुण होतो, मग तरुण झाल्यानंतर मध्यम वयाचे होतो, मग त्यानंतर हळूहळू आपण वृद्ध व्हायला लागतो, मग वृद्ध झालो की आपल्याला काहीतरी रोग होतो आणि आपला मृत्यू होतो. मग ह्या शरीराच्या अवस्था आहेत आणि मग आत्मा काय करतो की एक शरीर बदलून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. मग अशा पद्धतीनं आत्मा हा सदैव चिरंतन असतो आणि आपण शरीर असतं हे आपण आपलं शरीर तो बदलत असतो. आता आपण पुढे बघूया. हा, मग इथे आपल्याला हे समजून घेण्यासाठी म्हणजे आपलं शरीर कसं आहे तर रथ आहे. आपलं स्थूल शरीर जे बघितलं आपण आता ते म्हणजे आपण एक रथ आहे अशी कल्पना करूया. मग आपले जी 5 इंद्रिय आहेत ती काय आहेत 5 घोडे आहेत आणि ह्याचा जो लगाम आहे किंवा जो दोर आहे ते म्हणजे काय आहे तर मन आहे. आणि मग याचा जो चालक आहे किंवा ड्रायव्हर तो म्हणजे काय आहे तर बुद्धी आहे. आणि मग ह्या रथामध्ये जो बसला आहे प्रवासी तो कोण आहे तर आपला आत्मा आहे. मग काय होतं की आपली जी इंद्रिय असतात ती वेगवेगळ्या विषयांकडे आकर्षित होतात. मग त्यांना वेगवेगळ्या इच्छा निर्माण होतात. म्हणजे ते वेगवेगळ्या विषयांकडे आकर्षली जातात. मग काय होतं की आपल्या मन काय करतं त्याच्यावर विचार करतं आणि मन काय असतं मन म्हणजे अनेक विचारांचं भांडार असतं आणि मनामध्ये पूर्वाश्रमीचे अनुभव असतात. आपल्या मनामध्ये त्याचा साठा असतो. मनाचं काम काय आहे की विचार करणं, कल्पना करणं किंवा अनुभव करायचा. मागचा काही अनुभव आहे का आपल्याला त्या संबंधित त्या क्रियेशी संबंधित आणि इच्छा व्यक्त करायची हे मनाचं काम आहे. मग बुद्धी काय करते तर आपलं मन आणि इंद्रिय यांचं नियंत्रण करते, त्यांना नियंत्रणात ठेवते. आणि मग काय होतं की किंवा बुद्धी काय करते की निर्णय घेते. मन आणि इंद्रिय जे असतात ह्यांच्यावरती अनुशासन करते आणि योग्य तो निर्णय घेते. म्हणजे जसा जज कोर्टामध्ये निर्णय घेतात, विरोधी पक्षाची बाजू ऐकतात, आरोपी पक्षाची आणि योग्य तो निर्णय घेतात, तसं बुद्धी निर्णय घेते. मग आपली जर इंद्रिय वेगवेगळ्या इच्छेने आकर्षली गेली, मग मी तुम्हाला आईस्क्रीमचं उदाहरण सांगितलं होतं की एखादं रस्त्याने आपण चाललो आहोत, मग आईस्क्रीमचं आपल्याला दुकान मिळालं, आपल्याला दिसलं. मग काय होतं की आपले डोळे ते पाहतात. मग काय होतं की मग डोळ्यांनी पाहिलं की काय होतं की आपल्या मनामध्ये ते आईस्क्रीमचं दुकान आहे
ही माहिती डोळ्यांनी पाहून दिलेली असते. मग मनामध्ये विचार सुरू होतात की मी आईस्क्रीम आधी खाल्लंय, मग आईस्क्रीमची चव गोड आहे, मग आईस्क्रीमचे वेगवेगळे प्रकार आहेत, मग आईस्क्रीम कोनवालं असतं, मग चोकोबार असतो, मग आईस्क्रीम कप मध्ये पण मिळतं. अशा पद्धतीने आपल्याला सगळं आठवतं, जो काही अनुभव असतो तो. मग काय होतं, आपलं मन असतं ते बुद्धीला सांगतं. मग बुद्धी काय करते, निर्णय घेते. म्हणजे काय करते, आपल्या पायांना सांगते, आपल्या कर्मेंद्रियांना, की आईस्क्रीम त्या दुकानाकडे आता चालत जा, आणि आपल्या हातांना सांगते की ते विकत घ्या आणि खरेदी करा. म्हणजे काय, बुद्धी निर्णय घेते. मग इथे बुद्धी निर्णय घेते आणि त्यानुसार आत्म्याला आनंद मिळतो. म्हणजे काय, आपण मन इच्छा व्यक्त करतो की मला आईस्क्रीम खायचंय आणि त्यामुळे मला आनंद होणार आहे, आणि त्यामुळं आत्म्याला पण आनंद मिळतो. मग हे झालं भौतिक गोष्टींमध्ये. पण समजा हा रथ जर चुकीच्या मार्गाने गेला आणि रथाचे घोडे जर भरधाव गेले, तर काय होईल? तर त्याचं मन आहे ते त्याचं मन नियंत्रित झालं तर काय होईल? चुकीच्या दिशेला जाईल. मग काय होईल की बुद्धीचा त्याच्यावरचं नियंत्रण सुटेल. म्हणजेच काय होईल की बुद्धी योग्य तो निर्णय घेऊ शकणार नाही, आणि त्यामुळं काय होईल की आत्मा आहे तो आपला अ, चुकीच्या दिशेला जाईल. म्हणजे आत्मा आपला आहे तो, त्याचे परिणाम जो काय आहे तो त्याला सहन करावे लागतील. म्हणून मग जर आपण ही इंद्रिय आहेत आणि आपलं जर मन आहे, हे जर नियंत्रित ठेवायचं असेल आपल्याला, तर मग काय करावं लागेल? आपली बुद्धी बलवान करायला लागेल. कारण बुद्धी काय करते? मनावर आणि इंद्रियांच्यावर अनुशासन करते आणि निर्णय घेते. मग बुद्धी बलवान कशी ठेवायची? नाहीतर काय होईल? मन बलवान होईल आणि मग आपला रथ चुकीच्या दिशेला जाईल. मग बुद्धी बलवान कशी ठेवायची? तर हरे कृष्ण पवित्र नामाचा जप करायचा. वेगवेगळ्या पवित्र ग्रंथातून हे जे उपदेश मिळतात आपल्याला, भगवद्गीतामधून, भागवतामधून, वेगवेगळ्या कृष्णांच्या विषयीच्या ग्रंथातून, अशा तर ते आपण अभ्यासायचे. आणि अशा पद्धतीने आपली जी बुद्धी आहे ती बलवान आणि सशक्त करायची. म्हणजे बुद्धीचं पोषण कशामुळे होतं? तर पवित्र नामाच्या जपामुळं, किंवा आपण हे ग्रंथातून वेगवेगळे जे उपदेश ऐकतो ह्याच्यामुळे, किंवा आपण संकीर्तन ऐकलं, किंवा आपण भजन गायलं, किंवा आपण भक्तांचा संग केला, किंवा आपलं मन आणि इंद्रिय जी आहेत ती सदैव भक्ती सेवेमध्ये, श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये आपण सतत कार्यरत राहिलो, आपलं प्रत्येक कर्म श्रीकृष्णांना अर्पण केलं, अशा प्रकारे आपण सतत आपली बुद्धी आहे तिचं जर पोषण केलं, तर काय होईल? बुद्धी एकदम बलवान होईल, बुद्धी एकदम सशक्त होईल. आणि मग काय करेल ती? तर आपल्या मन आणि इंद्रियांच्यावर ती नियंत्रण ठेवेल. म्हणजेच काय करेल की आपला जो रथ आहे, त्याचा जो चालक आहे तो सशक्त झाला की तो आपोआपच मन आणि इंद्रियांना शांत ठेवेल, आणि त्यामुळे काय होईल? आपल्या आत्म्याला शांती मिळेल. म्हणजेच आपल्या आत्म्याची यात्रा अत्यंत सुखमय आणि शांतिमय होईल. मग आता आपण पुढे बघूया. हा, मग आता इथे हेच आपल्याला या उदाहरणातून समजून घ्यायचंय की आता हा पिंजरा आहे, ह्याच्यामध्ये हा पक्षी आहे. मग हा जो पक्षी आहे हा पिंजऱ्यामध्ये बंद आहे. मग आपण पक्ष्याला रोज अंघोळ घातली स्वच्छ, आणि तो पिंजरा अत्यंत स्वच्छ ठेवला, पण आपण जर त्याला अन्नच नाही दिलं खायला, तर काय होईल? तर तो पोपट आहे तो मरून जाईल ना. 5-6 दिवस त्याला अन्नच नाही दिलं आपण, फळं नाही दिली, खाऊ नाही दिला त्याला, तर काय होणार? तर तो मरून जाईल, हो की नाही? मग तसंच आपला हा आत्मा जो आहे तो म्हणजे कसा आहे? हा जो पिंजऱ्यातला पोपट आहे तसा. म्हणजे आपलं हे बाह्य शरीर म्हणजे काय आहे? पिंजरा. त्याला पिंजऱ्याची उपमा दिली आहे. मग ते खूप स्वच्छ ठेवलं, नेटकं ठेवलं आपण, सुंदर ठेवलं. आणखी आपण आत्मा सुद्धा म्हणजे आत्म्याला सुद्धा स्वच्छ सुंदर, म्हणजे काय चुकीच्या गोष्टी कुठल्या आपण पासून दूर ठेवलं. पण आपण आपली इंद्रिय आणि आपलं मन आहे हे भौतिक भौतिक गोष्टी कडच धावत राहिलं, म्हणजे काय आपल्या बुद्धीचं
पोषण नाही केलं, जसं पोपटाला आपण खाद्य नाही दिलं, तसं आपल्या बुद्धीचं पोषण करायला काय करायला पाहिजे आपण? श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा जप करायला पाहिजे, किंवा आपण ज्ञान संपादन करायला पाहिजे ह्या पवित्र ग्रंथातून जे काही मिळतंय आपल्याला ते, किंवा आपण भक्ती सेवेमध्ये किंवा भक्ती मार्गावर कार्यरत राहून भक्तियुक्त कर्म करायला पाहिजे. हे काय करतात? आपल्या बुद्धीचं पोषण करतात, तिला बलवान बनवतात, तिला एकदम स्ट्रॉंग बनवतात, की त्यामुळं काय होईल की आपल्या रथातल्या ज्या आत्मा आहे त्याची यात्रा अत्यंत शांतिमय होईल. मग असं जर नाही केलं तर काय होणार, की तो पक्षी जसा म्हणून जाणार तसं काय होणार, की आपलं पतन होणार. म्हणजे काय होणार, की आपण श्रीकृष्णांच्या गोलोक वृंदावन पोहोचू नाही शकणार. उलट काय होईल, की आपण ह्या सगळ्या भौतिक जी प्रकृती आहे ह्याच्यामध्ये अडकून पडू, म्हणजे काय जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकून राहू, आणि मग ह्यातून आपली सुटकाच नाही होणार. मग ह्यासाठी काय करायचं, आपली बुद्धी बलवान बनवायची, सशक्त बनवायची. आणि ह्याचा सोपा मार्ग कुठला आहे, तर पवित्र नामाचा जप करायचा. त्यानंतर काय करायचं, सतत श्रीकृष्णांना आठवायचं, त्यांचं नाव घ्यायचं, आपल्या तोंडात सतत नाव असलं पाहिजे त्यांचं. आणखी काय करायचं, आपण भक्तांचा संग करायचा, भक्ती सेवा करायची. त्यानंतर आपण काय करायचं, भजन संकीर्तन करायचं, किंवा आपण नवविधा भक्ती अभ्यासल्या त्याद्वारे आपण श्रीकृष्णांचं सतत स्मरण करायचं. मग जर अशा पद्धतीने आपण आत्म्याचं पोषण केलं, बुद्धीचं पोषण केलं, तर काय होईल, की बुद्धी अत्यंत बलवान बनेल, आणि त्यामुळं आपण आनंदी राहू. आणि आपली बुद्धी बलवान झाल्यामुळं आपला आत्मा आनंदी राहिला, की आपण आपला जो प्रवास आहे तो अत्यंत शांतीने सुखमय होईल. म्हणजे काय, आपण हळूहळू भक्ती मार्गावर पुढे पुढे जात राहू, आणि प्रत्येक कर्म भक्तियुक्त करत राहू, आणि अशा पद्धतीने आपण शुद्ध भक्त बनू, आणि मग आपण गोलोक वृंदावन जाऊ शकू. आता आपण पुढे बघूया. हा, मग इथे तेच सांगितले की आपल्या आत्म्यासाठीचं अन्न काय आहे, तर हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हा महामंत्राचा जप म्हणजे आपलं बुद्धीचं अन्न आहे. हा, मग आपण काल पण हा श्लोक अभ्यासला होता, की हरे नाम केवलम कले कलेव नास्ती एव गलित अन्यथा, तर गतीर अन्यथा. तर म्हणजे काय, या ढोंगीपणाच्या आणि हे हिंसा भांडण तंटे असं असलेल्या जगामध्ये आपली सुटका कशी होणार आहे, तर एकमेव सुटकेचं साधन आहे म्हणजे परमेश्वराचं नाव घेणं, आणि त्याशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही. म्हणजे काय, श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा जप करणं. मग आता आपण पुढची स्लाइड बघूया. हा, तर इथे आपण बघितलं की आपण आता चेतना म्हणजे काय समजून घेऊया. मग चेतना इथे दोन स्वरूपात दाखवली आहे. म्हणजे काय, की चेतना आपल्या शरीराकडून कसं कृती करून घेते किंवा कसं कार्य करून घेते. म्हणजेच काय, चेतना म्हणजे काय, की आपली जी चेतना शक्ती, म्हणजेच काय, की आपल्यामध्ये आपण शरीर नसून आत्मा आहोत, म्हणजे श्रीकृष्णांचे अंश आहोत, आपण जीवात्मक अंश आहोत. मग त्यामुळं तो जो आत्मा आहे तो आपल्या चेतना शक्तीद्वारे आपले जी इंद्रिय आहेत त्यांच्या सगळ्या क्रिया करून घेत असतो. आपल्या ज्या सगळ्या कृती आहेत आपल्या भौतिक शरीराद्वारे हे चेतना शक्तीद्वारे होत असतात. मग ह्याला म्हणायचं चेतना शक्ती किंवा चेतना म्हणतात. मग ही आता आपण जर आपल्या आपल्या मनाचं किंवा आपल्या इंद्रियांचं जर नियंत्रण नाही ठेवलं, किंवा आपली मन आणि इंद्रिय अनियंत्रित असतील, तर काय होईल, आपल्या मनामध्ये सगळे इंद्रियामध्ये चुकीचे विचार येतील, आणि मग त्यामुळे काय होईल, आपला जर रथच चुकीच्या दिशेला गेला, आपली बुद्धी निर्णय घेऊ नाही शकली, तर आपलं सगळं नियंत्रण जाईल. मग काय होईल, इथे दाखवलंय चाकू, आणि इकडे पण दाखवलंय म्हणजे चाकूचं पात. तर आता जर चाकू आहे तर दरोडेखोर एखादा किंवा चोर असेल तर तो काय करेल, एखाद्याला मारून धमकावून
त्यांच्याकडून पैसे घेऊन लुटण्यासाठी म्हणजे चुकीच्या दृष्टीने चेतना आपल्या शरीराद्वारे कार्य करेल, हो की नाही. आणि तेच इकडे इकडे पण जे दाखवलंय ते काय दाखवलंय, एक डॉक्टर आहेत. मग ते जे दाखवलंय तो पण चाकू म्हणजे त्याला ब्लेड असं म्हणतात, स्काल्पेल ब्लेड, की जे ऑपरेशन साठी वापरतात सर्जरी करायला. मग ते डॉक्टर कशासाठी उपयोग करतील, तर रोग्याचे प्राण वाचवण्यासाठी. म्हणजेच काय, की आपण जर म्हणजे आपली चेतना जर चांगल्या पद्धतीनं कार्य करत असेल तर काय होईल, त्याचा उपयोग एखाद्याला मदत करण्यासाठी, एखाद्याला जीवनदान देण्यासाठी होईल. पण जर ती चुकीच्या पद्धतीनं कार्य करेल तर काय होईल, आपल्या हातून चुकीच्या गोष्टी होतील आणि मग त्यामुळे काय होईल, आपलं पतन होईल. आता आपण पुढे बघूया. हा, मग आता ह्या चुकीच्या ज्या गोष्टी असतात, मग त्याबद्दल आपल्या मनाचं काय कार्य आहे, तर विचार करायचा. आणि मन आपलं काय करत असतं, वेगवेगळे विचार करत असतं. मग आपण पाप म्हणजे काय किंवा पुण्य म्हणजे काय हे बघूया. तर आता पाप म्हणजे काय, की चुकीच्या कृती की ज्या आपण करणं निषिद्ध असं शास्त्रानुसार मानलेलं आहे. म्हणजेच काय, की वाईट कृती, अज्ञानामुळे केलेल्या वाईट कृती. आणि दुसऱ्याला त्रास देणं किंवा अशा ज्या असतात, अशा वाईट कृती ज्यातून इतरांना त्रास होईल, अशा सगळ्या कृती म्हणजे थोडक्यात पापकर्म. आणि पुण्यकर्म म्हणजे काय, की इतरांना मदत होईल, त्याचा उपयोग होईल, अशा कृती म्हणजे पुण्यकर्म. मग एखाद्याला वाटलं की मी चोरी म्हणजे मी चोरी करू का, मग पुढे काय होतं, की त्याच्या मनात विचार यायला लागतो. मग काय होतं, की मी अमुक दिवशी चोरी करेन अशी एक तारीख त्यात तो ठरवतो. आणि मग काय होतं पुढे, की त्याच्या मनात मग मी ती अशी करेन, मग इकडून असं पळून जाईन, मग ह्या बाजूनी मी गुपचूप जाईन ह्या दारानी, मग कुलूप तोडेन आणि अशी चोरी करेन. मग ह्या काय आहेत, मनात उमटणाऱ्या अव्यक्त अशा प्रतिक्रिया आहेत. आणि मग प्रत्यक्ष प्रतिक्रिया होते म्हणजे काय करतो, तर आपण कृती करतो. म्हणजे काय, आपण ती चोरी केली, मग चोरी हे पापकर्म झालं. मग त्यामुळे काय झालं, आपल्याला शिक्षा मिळाली, म्हणजे आपण तुरुंगात गेलो. कारण आपल्या इथे शासनाचे नियम आहेत आणि त्यानुसार चोरी जर केली तर आपल्याला तुरुंगात जावं लागेल. म्हणजेच काय, की आपण पापकर्म केलं तर काय होतं, की आपल्याला तुरुंगात जावं लागतं किंवा आपल्याला शिक्षा होते. आणि आपण पुण्यकर्म केलं तर काय होतं, की आपल्याला त्याची चांगली फळं मिळतात. मग आपल्या आत्म्याचं देखील असंच असतं. आपण आपल्या शरीराच्या माध्यमातून ज्या कृती होतात त्यामुळं काय होतं, आपल्या आत्म्याला पापकर्माला म्हणजे ज्या चुकीच्या कृती होतील त्यामुळे आपल्याला आत्म्याला पापकर्म त्याची फळं भोगावी लागतात. आणि आपल्याकडून ज्या चांगल्या कृती होतात, मग त्याचे पुण्यकर्माची जी फळं असतात, म्हणजे पुण्यकर्मामुळे मिळालेलं स्वर्गीय सुख त्याला भोगावं लागतं. म्हणजेच काय होतं, आपण जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकतो आणि सतत ते जे आपण पाप किंवा पुण्य केलंय हे उपभोगून पूर्ण करण्यासाठी आपल्याला पृथ्वी लोकात येऊन जन्म घ्यावा लागतो. म्हणजे काय, आपली ह्या चक्रातून सुटकाच होत नाही. मग ह्यासाठी काय करायचं, आपण भगवंतांना शरण जायचं, त्यांच्या पवित्र नामाचा जप करायचा आणि आपली प्रत्येक कृती भक्तियुक्त कर्म असं करायचं. प्रत्येक कृतीचं फळ श्रीकृष्णांना अर्पण करायचं आणि प्रत्येक कृती श्रीकृष्णांच्या आनंदासाठी करायची. आता आपण पुढे बघूया. हा, मग भोगता कोण आहे किंवा एन्जॉयर म्हणजे आपण कोणासाठी कर्म करायचंय, तर श्रीकृष्णांच्या आनंदासाठी, श्रीकृष्णांसाठी करायचंय. आणि म्हणून भोगता कोण आहे, श्रीकृष्ण आहे. मग आता आपण समजून घेऊ की क्षेत्र म्हणजे काय. तर आपलं जे हे भौतिक सगळं शरीर आहे ना, तर त्याला क्षेत्र म्हणलंय. ज्याच्यात इंद्रिय आहेत, अवयव आहेत सगळे, त्याला क्षेत्र म्हटलंय. मग क्षेत्रज्ञ म्हणजे कोण आहे, तर ह्या शरीराच्या द्वारे, या शरीर म्हणजे आपलं कार्यक्षेत्र आहे. मग ह्या शरीराच्या द्वारे कार्य करणारा क्षेत्रज्ञ म्हणजे आपला व्यक्तिगत आत्मा आहे किंवा आपला आत्मा आहे. आणि मग दुसरा क्षेत्रज्ञ कोण आहे,
तर भगवान श्रीकृष्ण जे चतुर्भुज परमात्मा स्वरूपात आहेत, म्हणजे ते कोण आहेत तर त्यांना आपण परमपुरुष आदिपुरुष म्हणतो आणि त्यांचं विस्तारित असं रूप म्हणजे कोण आहेत तर परमात्मा स्वरूपात आपल्या हृदयात स्थित आहेत म्हणून त्यांना परम क्षेत्रज्ञ म्हणलंय. म्हणजे श्रीकृष्ण क्षेत्रज्ञ कोण आहेत तर श्रीकृष्ण आहेत. आणि क्षेत्र म्हणजे काय आहे तर शरीर आहे. मग आत्मा आपला जो आत्मा आहे तर तो जीवात्मा आहे. म्हणजे जीवाची जी शक्ती आहे, चेतना शक्तीद्वारे कार्य करणारा जो आत्मा आहे तर तो किंवा त्याला व्यक्तिगत आत्मा तो म्हणजे क्षेत्रज्ञ आहे की तो त्या शरीराचे द्वारे भौतिक प्रकृतीमध्ये कार्य करून त्या प्रत्येक जी कृती आहे त्याचा किंवा कर्म आहे त्याचा उपभोग घेत असतो. म्हणजे कोण घेत असतं तर श्रीकृष्ण म्हणजे काय श्रीकृष्ण हे परमात्मा त्याचा उपभोग घेत असतात. म्हणजे काय आपलं शरीर हे क्षेत्र आहे आणि क्षेत्रज्ञ कोण आहेत आपला आत्मा आणि परमात्मा म्हणजे कोण आहेत तर श्रीकृष्ण आहेत. तर ते क्षेत्रज्ञ आहेत. प्रकृती म्हणजे काय आहे तर भौतिक सृष्टी आहे. इथे झाडं डोंगर आकाश हे हे सगळी शेत हे जे काही दिसतंय महाभूतांचे काही तयार झाले तर हे म्हणजे काय आहे तर प्रकृती आहे. मग आपल्यामध्ये ह्या दोन क्षेत्रज्ञामध्ये काय फरक आहे तर आपण जे कोण आहोत तर जीवात्मा आहोत. म्हणजे कोण अंशात्मक जीव किंवा अंशात्मक आत्मा कोणाचे तर श्रीकृष्णांचं अंशात्मक स्वरूप आहोत. आणि श्रीकृष्ण कोण आहे तर श्रीकृष्णांचं चतुर्भुज रूप म्हणजे परमात्मा रूप केलं ज्याला स्वांश किंवा विस्तार स्वरूप आहे की जे अव्यक्त आहे. ह्या दोहोंमध्ये काय फरक आहे ते आपण समजून घेऊ. की जसं एखादा राजा असतो तर त्याला आपल्या राजवाड्यामध्ये किती संपत्ती आहे आपल्या कोषागारात सगळं माहिती असतं. आणि त्याचबरोबर आपल्या प्रजेकडं पण किती संपत्ती आहे त्याला टॅक्स पे करत असतात सगळे त्यामुळे माहिती असतं हो की नाही. मग तसंच आणि तिथले नागरिक जे असतात त्यांना कसं माहित असतं माझ्या घरात माझ्याकडे किती संपत्ती आहे. मग असं आपल्याला सगळ्यांची माहिती असेल का तर बिलकुल नाही. मग हाच फरक आहे आपल्यामध्ये म्हणजे आपल्या आत्म्यामध्ये आणि परमात्मा स्वरूपातील श्रीकृष्ण जे उपस्थित आहेत त्यांच्यामध्ये. त्या इंद्रियांचे स्वामी आहेत. म्हणजे काय आपल्या सगळ्या शरीराविषयी सगळ्या इंद्रियाविषयी त्यांना माहिती असतं. आणि त्याचबरोबर इतर शरीराविषयी पण त्यांना माहिती असतं कारण ते सर्वोच्च नियंत्रक आहेत. आणि सगळ्याच कारणांचे कारण ते असल्यामुळे त्यांना सगळ्यांच्या शरीराविषयी माहिती असतं आणि ते परमात्मा स्वरूपात असतात. आणि आपल्याला फक्त आपल्या शरीराविषयी माहिती असतं म्हणून आपण आत्मा स्वरूपात असतो. मग नेमका हाच फरक आहे की ते परम क्षेत्रज्ञ आहेत आणि आपण आपला आत्मा क्षेत्रज्ञ असं म्हटलंय. पण हे हे सर्व रूप कोणाची तर श्रीकृष्णांचीच आहेत. म्हणून श्रीकृष्ण हे क्षेत्रज्ञ किंवा भोक्ता असं आपण म्हणू शकतो किंवा परम भोक्ता त्यांना म्हणतात. आता आपण पुढे जाऊ. हा मग भौतिक प्रकृतीमध्ये आपण का जीवात्मा आपल्याला का म्हटले तर भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये आपण बद्ध असतो आणि त्यामुळं त्यानुसारच आपलं कार्य असतं. पण श्रीकृष्ण परमात्मा स्वरूपात किंवा सर्वोच्च नियंत्रक म्हणून ह्या सगळ्याच्या पलीकडे आहेत आणि सर्व शक्तिमान आहेत. ते कुठल्याही प्रकृतीच्या शक्ती किंवा गुणांनी बांधलेले नाहीत म्हणून ते परम क्षेत्रज्ञ आहेत. मग तसं आपण कसे आहोत जीवात्मा म्हणून ह्या 3 गुणांनी म्हणजे सत्वगुण म्हणजे आणि रजोगुण म्हणजे आपल्याला सतत वेगवेगळ्या इच्छा वासना अशा होतात ते म्हणजे रजोगुण. आणि तमोगुण म्हणजे अज्ञान आपल्याकडून चुकीच्या वाईट कसल्याही कोणत्याही कृती होतात त्याला म्हणायचं तमोगुण. ह्या 3 गुणांनी आपण भौतिक प्रकृतीमध्ये आपल्या शरीराच्या माध्यमातून कृती किंवा कर्म करत असतो. मग आता आपण पुढे जाऊया. हा मग इथे काम म्हणजे काय सांगितलंय तर काम या शब्दाचा अर्थ होतो इच्छा वासना किंवा तीव्र इच्छा. म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या ज्या इच्छा होतात त्या सगळ्या भौतिक आणि सगळ्या सगळ्या ज्या इच्छा वाटतात त्या. आणि काम याचा दुसरा अर्थ काय की लस्ट किंवा डिझायर म्हणजे काम इच्छा.
म्हणजे लैंगिक इच्छा. मग ह्या सुद्धा काम या शब्दातून म्हणजे त्याचा अर्थ येतो. मग ह्या सगळ्या प्रकारच्या ज्या इच्छा आहेत ह्या सगळ्या म्हणजे काम असं म्हटलंय. क्रोध म्हणजे काय तर राग, आपल्याला भयंकर राग येतो. आणि लोभ म्हणजे काय तर आपल्याला लोभ म्हणजे ही गोष्ट मला हवी आहे, ती हवी आहे, अशी प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी हवी असं वाटतं आणि ते आपली प्रत्येक इच्छा करणं संपतच नाही. ह्याला म्हणायचं लोभ म्हणजे ग्रीड असं म्हटलंय. आता आपण पुढे बघूया. हा, मग हे जे विषय आहेत हे आपल्या इंद्रियांचे विषय आहेत. म्हणजे आपण जी आपली इंद्रिय आहेत ती सगळे काय करतात तर आपलं मन आहे ते विचार करतं. म्हणजे आपली जी इंद्रिय आहे ती वेगवेगळ्या विषयांकडे म्हणजे हे काम क्रोध लोभ म्हणजे ह्याच्या संदर्भात जे विषय आहेत असे इंद्रियांचे म्हणजे आपण बघितले की काम क्रोध लोभ या भावना आपल्यामध्ये निर्माण होतात. मग आपल्यामध्ये इंद्रियांचे विषय बघितले आपण म्हणजे काय की रस रूप गंध नाद चव आणि स्पर्श या माध्यमातून आपल्या इंद्रियांचे विषय निर्माण होतात इंद्रियांना म्हणजे आसक्ती. मग सगळ्यात पहिल्यांदा काय होतं की आपली इंद्रिय तिकडे आकर्षली जातात किंवा खेचली जातात. मग त्यानंतर काय होतं की आपल्याला आसक्ती किंवा इच्छा निर्माण होते. मग त्यानंतर काय होतं ती इच्छा तीव्र होते आणि आपल्याला ती गोष्ट हवी अशी वाटते. आणि मग काय होतं की आपल्याला जर इच्छा पूर्ण नाही झाली तर आपल्याला खूप राग येतो की मिळत नाहीये म्हणून. आपण आपल्याला खूप राग आणि त्याविषयी विचार मनात राहतो. आणि मग काय होतं की आपली बुद्धी असते ती संमोहित म्हणजे भ्रमित होते आणि तिच्या मनात सतत विचार तोच राहतो की मला ही वस्तू मिळवायची म्हणून. आणि ह्याला म्हणायचं संमोहित किंवा भ्रमित होणं. आणि मग काय होतं की आपली जी स्मरण शक्ती आहे आपल्यामध्ये जे पूर्वानुभवांचा साठा असतो त्यानुसार बुद्धी निर्णय घेणार असते तर ती बुद्धी गोंधळून जाते आपली. आणि मग काय होतं आपल्याला ती इच्छा इतकी आपल्याला आपण त्या इच्छेने ग्रस्त होतो तीव्र इच्छेने की आपली बुद्धी भ्रष्ट होते म्हणजे चांगला वाईट काही विचारच करत नाही आणि आपण ती कृती करून टाकतो. मग ह्यामुळं काय होतं की आपण पुन्हा काय होतं की या भौतिक जगामध्ये या जंजाळामध्ये अडकतो. म्हणजेच काय होतं की आपण आपल्या इच्छांच्या वासनांच्या वेगवेगळ्या आहारी जातो आणि मग ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकतो की ज्याला दुःखालयम अशाश्वतम म्हणते. म्हणजे हे दुःखांचंच घर आहे, हा कारावासच आहे आणि इथे आपण सतत जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकत राहतो. मग ह्याला म्हणायचं आध्यात्मिक पतन. पतन म्हणजे काय की खाली घसरणे. म्हणजे आपण मनुष्य योनीतून पुन्हा खालच्या योनीत म्हणजे पशु पक्षी प्राणी वेगवेगळ्या योनीमध्ये जन्म घेतो. मग अशा पद्धतीनं आपलं पतन होतं. कशामुळे होतं तर ह्या प्रकृतीच्या 3 गुणांमुळं जे आपल्यामध्ये वेगवेगळे दोष निर्माण होतात किंवा वेगवेगळे इंद्रियांमुळं आपण जे वेगवेगळ्या आसक्ती निर्माण होतात त्यामुळं आपण ह्या गोष्टी करतो. मग आता आपण पुढे बघूया. हा, म्हणून आपल्याला कोणती पण तीव्र इच्छा नसली पाहिजे. मग त्याचं रूपांतर काय होतं आपलं पतन होतं. म्हणून आपण काय करायचं की आपली इंद्रिय काय करायची आपण अभ्यासलं की आपली इंद्रिय आपलं मन आहे सगळं किंवा बुद्धी ही बुद्धी जर बलवान बनायची तर आपण भक्तियुक्त कर्म करायचं. म्हणजे काय पवित्र नामाचा जप करायचा भक्ती सेवा करायची श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा करायची वेगवेगळ्या प्रकारे नवविध भक्ती करायचा प्रयत्न करायचा. त्यानंतर वेगवेगळ्या आध्यात्मिक किंवा वेगवेगळ्या आध्यात्मिक जे ग्रंथ आहेत किंवा ज्यातून उपदेश आपल्याला चांगला मिळू शकतो असे ते अभ्यासायचे. आणि अशा प्रकारे सतत आपण भक्तियुक्त कर्म केलं तर काय होईल मग आपल्याला आपली इंद्रिय आणि ही आकर्षली जाणार नाहीत. मग काय होणार नाही आपल्या मनामध्ये मनाचं काम इच्छा करणं आहे त्याच्यामध्ये तीव्र इच्छा निर्माण होणार. अशा प्रकारे आपली बुद्धी आहे ती बलवान होईल आणि त्यामुळे आपली सगळी कर्म भक्तियुक्त होतील. म्हणून आपण काय करायचा श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा जप करायचा हा पहिला टप्पा. मग आता सत्वगुण म्हणजे काय
हे आपण जाणून घेऊ. रजोगुण म्हणजे काय, तमोगुण म्हणजे काय. मग इथं परीक्षेचं उदाहरण दिलंय. मग बघा परीक्षेला आता हे मुलगा आणि मुलगी ते प्रामाणिकपणे अभ्यास करून येऊन आपल्याला जे शिक्षकांनी शिकवलंय त्याचा अभ्यास करून येऊन आपल्याला जे येतंय ते प्रामाणिकपणे लिहितात पेपर. मग सत्वगुणी कृती म्हणजे सगळ्या चांगल्या कृती असतात, कुठलीही वाईट कृती होत नाही, ते प्रामाणिक असतात आणि सगळे चांगुलपणाच्या कृती ते करतात किंवा चांगले गोष्टी ते करतात, कुठल्याही वाईट कृती ते विचार करत नाही असे लोक. मग रजोगुणी काहीतरी इथे दाखवलंय बघा, तो मुलगा कॉपी करतो, त्यांना असं छोट्याशा कागदावर लिहून आणलंय आणि ते बघून देते, म्हणजे काय त्याला यश हवं, म्हणजे त्याला आसक्त किंवा स्वार्थ असतो कुठली पण चांगली कृती करताना की ह्याचं फळ मला मिळायला हवंय म्हणून ते वाईट कुठल्या कृती करत नाही, पण चांगल्या कृती करताना ते कुठलाही मार्ग अवलंबू शकतात, म्हणजे त्यांना तीव्र इच्छा, तीव्र वासना किंवा त्यांना यश हवं असतं आणि किंवा यशाहीपेक्षाही त्यांना प्रत्येक गोष्टीतून मला काय मिळेल असं, माझा फायदा झाला पाहिजे, म्हणजे असा स्वार्थ असतो, ह्याला म्हणायचं रजोगुणी कृती. आणि तमोगुणी कृती म्हणजे काय, की चांगला वाईट, आता पेपर जर आपला आपण लिहिलाच नाही आणि पेपरला तो झोपी गेलाय मुलगा, म्हणजेच काय आपलं नुकसान होणार आहे ना, आपण परीक्षा देऊ नाही शकणार. मग अशा चांगली कुठली गोष्ट आहे, योग्य कुठली आहे, अयोग्य कुठली आहे, असे काहीच त्यांना समजत नसते, त्यांना अज्ञात असतं, त्यामुळे ते चांगल्या वाईट कोणत्याही कृती करतात आणि त्यामुळं त्यांचं पतन होतं, ह्याला म्हणायचं तमोगुण. आता पुढे बघू आपण. हा, मग ह्या चित्रात पण दाखवलंय पहा, की इकडे तो माणूस त्या फांदीला लोंबकळतोय. मग आपण बघतोय की तो हत्ती आहे, तो झाड उपटून टाकतोय, म्हणजे तसा प्रयत्न करतोय की ते उपटून टाकायचं त्याला. मग त्या फांद्यावरून उंदीर फिरतायत, बरोबर की नाही, आणि ह्या मधमाशा ज्या आहेत त्या त्या माणसाला फांदीला लोंबकळतो त्याला चावतायत. खाली तळ्यामध्ये काय आहेत की विषारी साप आणि नाग आहेत आणि तरी तो माणूस लोंबकळतोय आणि हसत हसत लोंबकळत राहतोय. म्हणजेच काय, असं आपलं हे भौतिक जगामधलं जीवन आहे. इथं असंख्य प्रकारच्या अडचणी आहेत, असंख्य दुःख आहेत, असंख्य संकटांना आपण तोंड देतो ह्या भौतिक प्रकृतीमध्ये किंवा ह्या भौतिक जीवनामध्ये कार्य करताना. आपण इंद्रिय तृप्तीसाठी आपल्या वेगवेगळ्या इच्छा आकांक्षा निर्माण होतात आणि त्यामागे आपण इतके धावतो की ह्या माशा चावतायत तरी आपण त्यांचं चावण्यांचा सुद्धा आनंद घेतोय आणि त्या फांदीला पण लोंबकाळतोय. आणि इकडे देव दाखवलाय, पुष्पक विमानातून विष्णू येतात, त्यांना मदत करायची आपल्याला, पण आपण तिकडे दुर्लक्षच करतोय. म्हणजे काय, अशा पद्धतीने आपण इतके गाफील झालेले असतो ह्या सगळ्या भौतिक सुखाच्या गोष्टीमध्ये, इतके रमलेले असतो की आपल्याला देवाची मदत किंवा देवाला मदत करायची आपल्याला, पण ती देखील आपण विसरून जातो आणि अशा सगळ्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो. हे ह्या चित्रातून दाखवलंय. आपण पुढे बघूया. हा, मग ज्ञान काय आहे, तर आपलं शरीर आहे हे पंचमहाभूतांचं बनलेलं आहे आणि त्यापासून आपली इंद्रिय विकसित झाली. मग आपलं जे शरीर आहे ते भौतिक शरीर आहे आणि आपला जो आत्मा आहे तो कसा आहे, तर आध्यात्मिक आहे. म्हणजे काय, आपण शरीर नसून आत्मा आहोत आणि आत्मा म्हणजे काय आहे, श्रीकृष्णांचा अंशात्मक स्वरूप आहे. मग ही जी जाणीव होणं किंवा हा जो फरक आपण समजून घेतो, हे म्हणजे ज्ञान मिळवणं आहे किंवा ज्ञान मिळणं आहे. आता आपण पुढे बघूया. मग आता आत्मा आणि परमात्मा कोण आहे, हे आपण अभ्यासलं की आत्मा म्हणजे आपण अंशात्मक स्वरूप आहोत श्रीकृष्णांचं आणि परमात्मा म्हणजे काय आहे, श्रीकृष्णांचं चतुर्भुज रूपातील सर्व शक्तिमान असं अव्यक्त स्वरूप आहे आणि हे दोन्ही आपल्या हृदयामध्ये स्थित आहे. पण मग ह्यातला फरक काय, तर आत्मा आणि परमात्मा एका झाडावरचे पक्षी दाखवलेत दोन. त्यातला फरक काय आहे, तर आत्मा आहे तो फळ खातोय, म्हणजेच काय की ह्या भौतिक शरीराचा वापर करून जे कृती आहे त्याचा उपभोग जो घेतो तो आत्मा आणि तो उपभोग घेत असताना साक्षीनी म्हणजे प्रत्येक कृतीची प्रत्येक कृतीकडे जे जो लक्ष देतो आणि फक्त पाहतो तो म्हणजे परमात्मा. म्हणून
परमात्मा काय करतो तर साक्षी असतो, आपल्या सगळ्या कृती जो आपला आत्मा करत असतो किंवा आपला आत्मा ह्या क्षेत्र म्हणजे आपल्या शारीरिक कृतींच्या द्वारे किंवा शारीरिक कार्यक्षेत्राचा वापर करून ज्या कृती करत असतो आणि त्यांचा उपभोग घेत असतो हे आत्मा परमात्मा आपला पाहत असतो. त्याला म्हणायचं साक्षी राहून पाहत असतो. परमेश्वर आपल्या प्रत्येक कृतीचा मोजमाप किंवा प्रत्येक कृतीची साक्ष आपल्यामध्ये श्रीकृष्ण परमात्मा स्वरूपात ठेवत असतात. आता हा फरक आपण आत्मा आणि परमात्मा यातील समजून घेतला. आता आपण पुढे जाऊया. स्वतःचे हा श्लोक वाचले. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोष अनुदर्शनम. जन्म मृत्यू वृद्धावस्था आणि आजारपण ही मानवी जीवनाची खरी समस्या आहे. हा, मग आपल्याला समस्या काय आहे की जन्म आपला होतो, मग त्यानंतर काय होतं की आपली वाढ होते, थोडी कौमार्य अवस्था येते, मग नंतर आपण तरुण अवस्थेत जातो, मग नंतर आपण परिपक्व अवस्थेत म्हणजे मध्यम वयात जातो, मग त्यानंतर वृद्धावस्था येते म्हणजे म्हातारपण येतो आणि मग आपल्याला काहीतरी आजार होतो, रोग होतो आणि मग आपल्याला मृत्यू होतो. मग ही आपल्या आपल्या ही खरी समस्या आहे. म्हणजे काय, आपली शरीर जे आहे तर त्याचं वेगवेगळ्या अवस्थांमधून त्याला जावं लागतं. पण आपला आत्मा कसा आहे, चिरंतन आहे. आपला आत्मा कसा आहे, शाश्वत आहे. मग आत्मा बदलतो का तर नाही बदलत, तो एकच असतो किंवा समान असतो. तो काय करतो, शरीर बदलतो आणि या शरीराच्या अवस्था आहे. आता आपण पुढे जाऊया. हा, मग ह्या ज्या आपल्या मुख्य समस्या आहेत म्हणजे आपल्याला ह्या पृथ्वीलोकावर आल्यावर आपण जे या भौतिक सृष्टीमध्ये येतो जीवात्मा म्हणून, तर कोणत्या आहेत तर जन्म मृत्यू जरा व्याधी, जरा म्हणजे म्हातारपण, तर ह्या आहेत. मग आपल्या मुख्य गरजा काय आहेत तर पाणी अन्न पाणी वस्त्र आणि निवारा. मग ह्या मुख्य गरजा आहेत. मग ह्यासाठी आपण काय करतो, सतत धावत राहतो या भौतिक सुखांसाठी, या आपल्या मुख्य गरजांसाठी. आणि मग आपण हे करत असताना वेगवेगळ्या ज्या कृती करतो, तर त्या कृती करत करत आपण शरीराच्या या वेगवेगळ्या अवस्थांमधून आपल्याला जावं लागतं. मग आता आपण पुढे बघू. हा, मग काय होतं वृद्धापकाळाची लक्षणे म्हणजे काय होतं, आपल्या शरीराला या अवस्था येतात म्हणजे शरीर म्हातारं होतं, आपला आत्मा नाही म्हातारं होतं, वृद्ध होत. तर आपले केस पांढरे होतात, सांधेदुखी होते, आपल्याला कमी आठवायला लागतं, विसरायला लागतो आपण, आपले दात पडून जातात, हो की नाही. मग अशा पद्धतीने आपण म्हातारे होतो. ही वृद्धापकाळाची आपल्या शरीराची लक्षणं आहेत. पण आपला आत्मा कसा असतो, चिरंतन असतो. मग आता आपण पुढे बघूया. हा, मग ही हिंदी चित्रपटातील ही नायिका आहे. मग ही तरुणपणी कशी होती आणि म्हातारपणी तिचं कसं स्वरूप बनलं हे दाखवलंय. ह्याच्यातून आपण काय बोध घ्यायचा की तरुणपणी आपण खूप सुंदर आणि आपल्या शरीराला सुंदर सजवत असतो, पण ह्या सगळ्या वेगवेगळ्या अवस्थांमधून जाऊन आपलं म्हातारपणी शरीर कसं बनतं पहा, हो की नाही. मग अशा शरीराच्या ह्या वेगवेगळ्या अवस्थांमधून आपल्याला जावं लागतं. आता आपण पुढे बघूया. हा, मग श्रील प्रभुपाद जे आपले प्रमुख संस्थापक आचार्य आहेत, तर ते खूप उत्तम असे गुरु होते आणि ते प्रमाणित गुरु होते. तर त्यांनी एकदा जादूगाराला प्रश्न विचारला की तुझ्याकडे अशी कोणती जादू आहे का की हे जे जन्म मृत्यू म्हातारपण आहे हे सगळं तू बदलून टाकशील. तर मग तो हसला आणि म्हणाला की असं तर मला काही करताच येणार नाही, अशी कोणतीच जादू नाही माझ्याकडे. मग आपल्या श्रीला प्रभुपादांनी काय उत्तर दिलं की माझ्याकडे आहे जादू आणि मी ही जादू करू शकतो. मग ते हे जादू का करू शकत होते तर ते श्रीकृष्णांचे अत्यंत शुद्ध भक्त होते आणि ते श्रीकृष्ण ते गुरु होते. ते अत्यंत प्रमाणित असे आध्यात्मिक गुरु म्हणजे त्या श्रीकृष्णांची ज्यांच्यावर कृपा आहे
असे गुरु शिष्य परंपरेतून आलेले असे प्रामाणिक आध्यात्मिक गुरु आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी आपल्या सगळ्यांना इस्कॉन संस्थेची स्थापना करून आपल्या सगळ्यांपर्यंत भगवद्गीता श्रीकृष्णांचे विचार वेगवेगळ्या ग्रंथांच्या माध्यमातून पोहोचवण्याचं कार्य केलं. संपूर्ण जगभर त्यांनी कृष्ण नामाचा प्रचार केला. मग असे जे प्रामाणिक आध्यात्मिक गुरु असतात ते काय असतात तर ईश्वराचे प्रतिनिधी असतात. म्हणजे दरवेळी ईश्वर नाहीये तर तो आपले प्रतिनिधी पाठवतो आणि आपल्याला दिशा देतो की आपण काय करायला पाहिजे. आपल्या आत्म्याला ज्ञान देतो. ते म्हणजे कोण असतात तर प्रमाणित आध्यात्मिक गुरु. मग असे ते होते. ते म्हणाले की माझ्याकडे ही जादू आहे. श्रीकृष्णांचे मी ज्ञान देईन आणि मी श्रीकृष्णांच्या विषयी माहिती देतो आणि मी श्रीकृष्णांचे उपदेश आणि हे सगळं सगळं दिल्यामुळं आपण जन्म मृत्यू त्या ह्या फेऱ्यातच अडकणार नाही. असं चौथ्या अध्यायात आपण अभ्यासलं की आपण जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकू नये यासाठी काय केलं पाहिजे. श्रीकृष्णांना तत्वता जाणलं पाहिजे. म्हणजे काय की आपण प्रत्येक कर्म श्रीकृष्णांच्या आनंदासाठी अर्पण करायचं. आपण शरीर नसून आत्मा आहोत आणि आपण श्रीकृष्णांचे अंश आहोत. मग आपण श्रीकृष्णांच्या आनंदासाठी प्रत्येक गोष्ट करायची. श्रीकृष्णांच्या कथा ऐकायच्या, श्रीकृष्णांची भक्ती करायची, भक्ती सेवा करायची. म्हणजे काय की आपण इंद्रियांना श्रीकृष्णांच्या सेवेत अर्पण करायचं. म्हणजे काय करायचं तर आपल्या नाकांनी आपण श्रीकृष्णांना वाहिलेल्या फुलांचा वास घ्यायचा. आपल्या कानांनी श्रीकृष्णांची भजनं ऐकायची किंवा संकीर्तन किंवा कथा लीला ऐकायच्या. त्यानंतर आपल्या डोळ्यांनी श्रीकृष्णांचं सुंदर श्याम सुंदर असं रूप आठवायचं. त्याचं स्मरण त्याचं चिंतन करायचं. हातांनी आपण सेवा करायची. श्रीकृष्णांचे विविध अर्चविग्रह आहेत त्यांची. पायांनी आपण परिक्रमा करायची. मंदिरात जाऊन तिथे परिक्रमा करायची. वेगवेगळ्या सेवांमध्ये आपण भाग घ्यायचा. त्यानंतर आपण काय करू शकतो तर आपल्या जिभेने श्रीकृष्णांना जो प्रसाद अर्पण केलाय तर त्याचा स्वाद घ्यायचा. अशा प्रकारे आपण सतत प्रत्येक कर्म भक्तियुक्त करायचं. मग काय होणार की भक्तिमयी प्रेममयी सेवेमुळं श्रीकृष्ण आपल्यामुळं आनंदी होणार. त्यांची कृपा होणार आणि आपण या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडून आपण गोलोक वृंदावन जाणार. मग अशी जादू कोण करू शकतात तर प्रमाणित आध्यात्मिक गुरु. मग आपलं किती भाग्य आहे की आपल्याला असे प्रमाणित आध्यात्मिक गुरु लाभलेत आणि आज त्यांचा अवतरण दिवस म्हणजे जन्मदिवस आहे. म्हणून आपण त्यांच्या चरणी सगळे मिळून साष्टांग दंडवत करूया. आता आपण पुढची स्लाइड घेऊ. हा मग या अनुवादातून काय सांगितलंय की प्रकृती कशी म्हणजे प्रकृतीमध्ये जीवांचं कसं कार्य होतं. आता जी वाचली जरा. हो. प्रकृती ही सर्व कार्य कारणांना कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. तर जीव या संसारातील विविध सुखदुःखाच्या उपभोगास कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. प्रकृतीमुळं आपण ही प्रकृती आहे तिच्या 3 गुणांमुळं ह्या प्रकृतीमध्ये सगळ्या कृती कर्म करत असतो. मग त्यामुळं त्याला काय होतं की विविध सुखदुःखांना अनुभवावं लागतं. म्हणजे काय आपण जशी कर्म केलेली असतात मग त्यानुसारच आपल्याला फळं मिळतात. सुखदुःख म्हणजे मग काय होतं जर म्हणजे जर आपण जसं कर्म केलेलं असतं तसं म्हणजे काय की जर आपल्याला माणसं मिळालं तर त्यानुसारच आपलं कर्म झालेलं असतं. किंवा दुसरी गोष्ट काय आपण आपल्याला समजायला डुकराचा जन्म मिळतो किंवा आपल्याला एखाद्या वाघाचा किंवा मनुष्याचा जन्म मिळतो. मग हे कशामुळे मिळतं तर आपण जी कर्म केलेली असतात आधीच्या जन्मामुळे त्यानुसार सुख दुःख उपभोगता येत. की ह्या भौतिक प्रकृतीमध्ये त्यानुसार आपल्याला जन्म मिळतो. म्हणजे जर एखाद्याला खूप खायची इच्छा आहे आणि असं लोळत पडायची इच्छा आहे त्याला डुकराचा जन्म मिळतो. मग अशा पद्धतीने किंवा म्हणजे एखाद्याला खूप असं कपडे थोडेसे असे तोटकेच कपडे घालायला आवडतात. मग त्याला देव काय म्हणतो की तू झाड हो. मग तो नेहमी उन्हा पावसात असा उघड्यात उभा राहतो. मग झाड होऊन त्याला उभं राहावं लागतं. म्हणजे ते आपण ज्या पद्धतीने आपण कर्म करतो त्यानुसार आपल्याला या म्हणजे पुढचा जो आपण जन्म घेतो तिथे
आपल्याला वेगवेगळी सुख किंवा दुःख यांना सामोरं जावं लागतं. मग आता आपण पुढे बघू. हा, म्हणजे काय की कोणालाही समस्या म्हणजे काय दुःख किंवा त्रास नको असतो आणि आपल्याला तर सततचा त्रास दुःख वेगवेगळी अडचणी समस्या येत असतात. मग ह्या टाळू कशा शकतो आपण? तर काय करायचं की आपण श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा जप करायचा, म्हणजे आपल्याला आनंद पण आपोआप मिळणार. जिथे श्रीकृष्ण आहेत तिथे आपल्याला आनंद मिळणारच, त्यांचं पवित्र नाम आहे. तिथे काय होणार, श्रीकृष्णाने सांगितलंय जिथे तिथे माझं नाव घेतलं जाईल, तिथे तिथे मी उपस्थित आहे, तिथे मी आहे. म्हणजे काय, आपण भगवंताचा संग करणार, भगवंताची सोबत आपण करणार. म्हणून जिथे भगवंत असणार तिथे आपल्यामध्ये आनंदच येणार, त्यांचे सगळे चांगले गुण येणार, चांगल्या कृती येणार आणि त्यामुळं आपण आनंदी राहणार. आता आपण पुढे बघूया. हा, मग सगळ्यांना मोठा प्रश्न आहे की आता सततचा न संपणारा आनंद मी कसा मिळवायचा? कारण प्रत्येक जण ह्या तात्पुरत्या आनंदामुळे त्रस्त आहे. म्हणजेच काय की थोड्या वेळापुरता आपल्याला आनंद होतो, आपण सुखी असतो, पण नंतर आपण दुःखी होऊन जातो. मग हे कशामुळे असतं? आपल्या कर्मामुळे, म्हणजे आपण केलेल्या वेगवेगळ्या कृतीमुळे. आणि ह्या कोणामुळे करतो? तर ह्या भौतिक प्रकृतीचे जे 3 गुण आहेत त्याच्यामध्ये आपण बांधले गेलेले आहोत आणि त्यामुळे ह्या कृती करतो वेगवेगळ्या. मग हे ह्याच्यातून दाखवलंय. म्हणून आपण त्रस्त होतो, म्हणजे त्रासतो आणि म्हणजे आपण ह्या सगळ्याला कंटाळून जातो. मग आता आपण पुढे बघूया. हा, मग इथे दाखवलंय की हिंसा किंवा युद्ध किंवा इथे पहा आतंकवादी हल्ला करतात किंवा सगळीकडे अशांती आहे. म्हणजे असं सगळं इकडे बस दाखवली आहे, रेल्वे पेटवलेली असं. म्हणजे काय की ह्या सगळ्या ज्या हिंसा आहेत किंवा सगळीकडे जगात युद्ध आहे, भांडण आहे, सगळीकडे अशांतता आहे, अतिरेकी हल्ले करतात, हे कशामुळे आहे? तर आपण काय विचार करतो, हिंसा म्हणजे एखाद्याला म्हणजे मृत्यू सम मारणं किंवा हिंसा हिंसा म्हणजे मारणं, त्याला ठार मारणं. तर असा अर्थ नाही इथे घ्यायचा. तर एखाद्याला त्रास देणं, एखाद्याला त्रास होईल अशी कृती करणं म्हणजे हिंसा आहे. मग अशी हिंसा कशामुळे होते? तर आणि त्यामुळे काय होतं की आपल्या मनिरीत मणी इंद्रिय असतात, त्यामुळे आपल्या बुद्धीचं पोषण होत नाही, आपली बुद्धी कमजोर होते आणि मन बलवान बनतं. आणि मग काय होतं, ते इंद्रिय विषयांकडे आकर्षित होतं. मग स्वार्थ, आपण बघितलं, काम क्रोध लोभ, म्हणजे हे सगळे आपल्या सगळ्यांचं आपले ह्या 3 गुणांचं प्राबल्य आपल्यावर असतं, त्यामुळे हे विषय आपल्याकडे येतात. मग त्यामुळे आपलं कसं पतन होतं हे चक्र आपण पाहिलं. मग त्यामुळे काय होतं, ह्या सगळ्या आपल्याला जे स्वार्थ इच्छा वेगळ्या होतात, त्यामुळे काय होतं, ते कारण बनतं की आपण हिंसा करतो. मग भांडण होतं, भांडणाचं रूपांतर मोठ्या भांडणांचं 2 देशातल्या रूपांतर युद्धामध्ये होतं, त्यामुळे सगळीकडे अशांतता पसरते. मग आतंकवादी म्हणजे घातपाती कारवाया होतात. ह्यासाठी आपण काय करायला पाहिजे की अहिंसा. मग खरी अहिंसा काय आहे? तर एखाद्याला त्रास नाही होईल असं वर्तन करणं. म्हणजेच काय की आपण स्वतःच्या बुद्धीला बलवान बनवणं आणि आपलं मन आणि इंद्रिय ताब्यात ठेवणं, हेच या समस्येचं उत्तर आहे. मग हे कशामुळे शक्य होईल? तर भगवंतांच्या पवित्र नामाचा जप करण्यामुळे. हा पहिला टप्पा. मग इतर आपण सगळे भक्ती मार्गातले टप्पे अभ्यासले की भक्तिमयी प्रेममयी सेवा कशी करायची, वेगवेगळ्या प्रकारे भक्ती कशी करायची. अशा पद्धतीने आपण सगळीकडे शांतता प्रस्थापित करू शकू. जर आपण शुद्ध भक्त बनलो किंवा ईश्वराचे भक्त बनलो, तर सगळ्यांना मदत केली, प्रत्येकाला उपयोग होईल अशा परोपकारी कृती केल्या आणि आपण प्रत्येक कर्म भक्तियुक्त केलं आणि अत्यंत संयमाने केलं, तर मग सगळीकडे शांतता प्रस्थापित होईल, सगळीकडे आनंद आणि आनंद होईल. हे सगळं करण्यासाठी काय करायला पाहिजे? तर ईश्वराच्या किंवा श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा जप. आणि या जपामुळं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला साध्य होणार आहेत. आता आपण पुढे जाऊ. हा.
मग आपण ह्या वेगवेगळ्या कृती करतो म्हणून आपण अशा वेगवेगळ्या जन्मामध्ये म्हणजे किडामुंगीपासून वेगवेगळ्या योनीमधून आपण 84 योनीमध्ये काय येतो, तर आपल्याला या इंद्रियांना इच्छा असतात आणि त्या उपभोगण्यासाठी आपल्याला वेगवेगळे जन्म घ्यावे लागतात आणि जन्ममृत्यूच्या चक्रात अडकावं लागतं. पण आपल्याला शिला प्रभुपादांसारखे आध्यात्मिक असे गुरु लाभलेले आहेत, की जे श्रीकृष्णांचे प्रतिनिधी आहेत. मग त्यामुळं काय होईल, त्यांनी जे आपल्याला शिकवण दिली आहे, की तुम्ही श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा जप करा, तुम्ही श्रीकृष्णांच्या वेगवेगळ्या ग्रंथांचं वाचन करा, तुम्ही तुमची इंद्रिय भक्तियुक्त सेवेमध्ये, तुमचं मन भक्तियुक्त सेवेमध्ये तुम्ही गुंतवून ठेवा आणि अशा प्रकारे सतत तुम्ही भक्तियुक्त कर्म करा. मग असा कोण करतो, तो शुद्ध भक्त करतो, तो प्रत्येक कर्म भक्तियुक्त करतो आणि ईश्वराच्या भक्तियुक्त प्रेममयी अशा श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये सतत कार्यरत राहतो आणि त्यामुळे काय होतं, की ह्या सगळ्या चक्रातून त्याची सुटका होते आणि तो आपल्या कायमचं जे घर आहे त्याचं, की त्याला परमनंट होम आपण म्हणू, तर असं कोणतं आहे, तर भगवद्धाम म्हणजे गोलोक वृंदावन. मग तिथे त्याला जायला मिळतं. मग आता आपण पुढे बोलू. हा, मग इथे वेगवेगळ्या प्रकृती, वेगवेगळ्या देश आणि ह्याच्यातले लोक दाखवले. तर हे सगळे असे ह्या सगळ्या विषयांनी, चिंतेनी किंवा समस्यांनी ग्रस्त आहेत आणि ह्या शोधात आहेत. मग आपण श्रीला प्रभुपादांनी काय केलं, तर जगभर प्रचार करून श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा म्हणजे पवित्र नामाचा प्रसार केला आणि त्यामुळे काय, प्रत्येक जण आनंदी होण्यासाठी प्रयत्न करू लागला, प्रत्येक जण भक्तियुक्त कर्म करण्यासाठी प्रयत्न करू लागला. मग असंच आपण पण काय करायचं, तर आपल्या संपर्कात जे कुणी येतात, की ज्यांना श्रीकृष्णाविषयी प्रेम आहे, भक्ती आहे, श्रद्धा आहे, तर मग त्यांना देखील आपण सुद्धा श्रीकृष्णांच्या पवित्र नामांचा जप करायला सांगायचा. आपण देखील आपल्याला जे जे काही माहिती आहे श्रीकृष्णांविषयी, श्रीला प्रभुपाद माहिती त्यांना द्यायची. आपण किंवा आपण जे भगवद्गीतामधून जे उपदेश आपण शिकतो आहोत, तर मग त्याबद्दल माहिती द्यायची, भगवद्गीतेविषयी माहिती द्यायची. म्हणजेच काय, की आपण आपल्या शाळेमध्ये मित्रांना कसं जर अल्फाबेट्स लिहिताना ए लिहिता नाही आला, तर मग आपण आपल्या मित्राला मदत करतो ना, कसं लिहायचं ए, मग त्याचा आपण हात हातात धरतो आणि ए कसं गिरवायचं मदत करतो. मग तसंच आपल्याला ए समजला, आपण त्यांना पण ए सांगायचा. म्हणजे आपण काय करायचं, आपल्याला मिळालेलं ज्ञान आहे, आपल्याला मिळालेली माहिती आहे, तर ती आपण पण इतरांना द्यायची. म्हणजे काय होईल, की ते आनंदी होतील, ते देखील श्रीकृष्णांच्या आनंदासाठी भक्तियुक्त कर्म करायला लागतील, कार्य करतील आणि ते देखील आनंदी होतील आणि इतरांना पण आपल्यासारखाच आनंद द्यायचा प्रयत्न करतील. म्हणजेच काय, त्यांच्याकडून भक्तियुक्त असं कर्म होईल आणि ह्यामुळे काय होईल, हे जगातली हिंसा, अशांतता हे सगळं सगळं कमी होईल आणि सगळेजण आनंदाने राहायला लागतील, शांती निर्माण होईल. मग ह्यासाठी आपण अशा पद्धतीने भक्तियुक्त कर्म करत करत इतरांना पण माहिती द्यायची, आनंद द्यायचे, भगवंताविषयी भगवंतांच्या विषयी ज्ञान द्यायचं, असं प्रत्येक आपली कृती आहे ती करत राहायची. मग शुद्ध भक्त अशा पद्धतीने कर्म करत असतो. फक्त तो इतरांच्या पण आनंदासाठी, इतरांना कसं समाधान मिळेल अशा गोष्टी श्रीकृष्णाविषयी त्यांच्याविषयीचं ज्ञान, कथा, लीला सांगत असतो. मग असं केल्यामुळे काय होतं, तो हळूहळू शुद्ध भक्त बनतो आणि गोलोक वृंदावन जातो. मग असंच आपण पण प्रयत्न करायचे. पुढची slide. म्हणजे काय, की शुद्ध भक्त काय करतो, 4 नियमांचं पालन करतो. 4 रेग्युलेटिव्ह प्रिन्सिपल्स किंवा नियमित तत्व कोणते, तर आपण काय करायचं, की मांसाहार करायचं नाही, आपण दया किंवा करुणा दाखवायची अशा जीवांविषयी. त्यानंतर आपण काय करायचं, तर आपण कुठलंही जुगार किंवा अशा अवैध मार्गाने पैसे मिळवायचे जे प्रयत्न असतात तसे करायचे नाही. म्हणजे प्रामाणिकता आणि सत्यता जपायची आपण. त्यानंतर तिसरं प्रिन्सिपल काय आहे, तर आपण आपल्या आपलं जे शरीर आहे त्याची शुद्धता राखायची. म्हणजेच काय करायचं, की मद्यपान किंवा अशी जी द्रव्य आहेत तर ती घ्यायची नाही.
आणि अशा पद्धतीनं आपल्या शरीराची शुद्धता राखायची. आणि तपस्या म्हणजे काय, की कुठल्याही अनैतिक गोष्टीपासून, अनैतिक संबंधापासून गृहस्थाश्रमामध्ये किंवा तरुण वयात आपण दूर राहायचं. अशा चुकीच्या गोष्टी आपण करायच्या नाही. त्यामुळे काय होणार, की तपस्या मग ही जी 4 नियम आहेत त्याचं आपण पालन केलं तर काय होतं, की जी मायादेवी आहे म्हणजे भौतिक प्रकृती मायादेवी म्हणजे आणि तिथले 3 गुण, तर ह्यांच्यापासून आपण दूर राहतो. आणि त्यामुळे काय होतं, आपली शुद्ध भक्ती होते. आणि अशी शुद्ध भक्ती मग आपली अग्रेसर होत 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 आपण श्रीकृष्णांच्या गोलोक वृंदावन आपल्याला श्रीकृष्णांच्या गोलोक वृंदावनाची प्राप्ती होते. आता आपण पुढे जाऊ. सर्व समस्यांचं समाधान सोल्युशन काय आहे, तर श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा जप. म्हणून आपण काय करायचं, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, ह्या पवित्र नामाचा जप करायचा. आणि सतत आपल्या मुखात श्रीकृष्णांचं नाव ठेवायचं. म्हणजे काय होणार, आपले सगळे अडचणी समस्या श्रीकृष्ण सोडवणार, श्रीकृष्णच पाहणार. आपलं प्रत्येक कर्माचं फळ आपण श्रीकृष्णांना अर्पण केलं की मग काय होणार, आपणही आनंदी होणार आणि श्रीकृष्णांनाही आनंद होणार. अशा पद्धतीने या सगळ्या समस्यांचं समाधान काय आहे, तर श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा जप आहे. आता आपण पुढे जाऊ. मग या कलियुगामध्ये मोक्षाचं म्हणजेच आपल्या मुक्तीचं म्हणजेच आपण भगवतधामी पुन्हा जायचं, गोलोक वृंदावनाचं एकमेव साधन काय आहे, तर परमेश्वराच्या म्हणजे श्रीकृष्णांच्या पवित्र मार्ग नामाचा जप. आणि याशिवाय कुठलाही मार्ग नाही असं भगवान श्रीकृष्ण चैतन्य श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू यांनी सांगितलंय. म्हणजेच काय, की भगवान श्रीकृष्ण हे चैतन्य महाप्रभूंच्या अवतारात आले होते 500 वर्षापूर्वी आणि त्यांनी संपूर्ण जगाला श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा संदेश दिला. पुढे बघू. म्हणून श्रीकृष्ण संकीर्तनांचा जय जयकार म्हणजेच काय, श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा जप आपण केल्यामुळं काय होतं, तर आपलं जे वर्षानुवर्ष आपल्या हृदयावर जी धूळ जमा झालेली असते ती शुद्ध करते. आणि काय करते, तर जीवनाची आग विझवते. आणि आपल्याला वारंवार जी जन्म मृत्यूच्या फेऱ्यात आपण अडकलेलं असतो त्यातून सुटका करते. म्हणजेच काय, की आपलं जे हृदय आहे तर तिथे आत्मस्वरूपात आपल्या हृदयामध्ये श्रीकृष्ण आत्मस्वरूपात जो असतो जी चेतना शक्ती असते किंवा श्रीकृष्णच तिथे वास करत असतात. म्हणजे काय, अंशात्मक स्वरूप आहोत आपण. आपल्या हृदयामध्ये सुद्धा प्रेम आणि सगळे म्हणजे सगळ्या हृदयामध्ये सुद्धा सगळे श्रीकृष्णांचे गुण आहेत. पण त्याच्यावर धूळ म्हणजेच काय, की हे आपलं जे भौतिक शरीर आहे हे यांनी ते झाकलेलं असतं आणि आपल्या सूक्ष्म देहामुळं. आणि मग ही जी धूळ आहे की मी आत्मा नसून शरीर आहे आणि या सगळ्या भौतिक कृती आहेत, हे दोष आहेत, ह्याच्यामुळे ते अशुद्ध बनलेलं असतं. म्हणजे धुळीने माखलेलं असतं. मग ते शुद्ध करायचं काम कोण करतं, तर श्रीकृष्णांचं पवित्र नाम करतं. आणि त्यामुळे काय होतं, की आपण जन्ममृत्यूच्या ह्या फेऱ्यातून आपली सुटका होते. आणि अशा पद्धतीने ही जी म्हणजे असं म्हटलं की ही जी आग आहे ही विझते. म्हणजे काय, की ही सतत जी आग पेटत राहिलेली असते, आपण जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकत राहतो, तर ह्यातून आपली सुटका होते. आणि ही सुटका कोण करतं, तर श्रीकृष्णांचं पवित्र असं नामजप, ह्याच्यामुळे आपली सुटका होते. आता आपण पुढे जाऊ. म्हणून आपण काय करायचं, श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा जप. आणि तो कोणता आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. अशा प्रकारे आज आपण 13वा अध्याय बघितला. आता यात कुणाला काही शंका आहेत का? हरे कृष्ण. आपल्याला सगळ्यांना समजला का हा अध्याय? सोहम, प्रिया, रुद्र आज तिघेच आहेत. आपल्याला समजला हा अध्याय की कोणता भाग नाही समजला असं काय आहे? रुद्र, सोहम. नाही टीचर, काय डाऊट नाहीये. ओके, ठीक आहे.
मग आता आपण भूमिका माताजी आज काही व्हिडिओ दाखवायचा आहे आपण कोणता? Yes, Mataji. Yes, yes. Srila Prabhupada हा song. हा 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 श्रील प्रभुपाद जे आहेत ना त्यांचे एक उत्तम असे भक्त आहेत. तर श्रील प्रभुपादांनी कसं कार्य केलं आणि कसे होते श्रील प्रभुपाद एक उत्तम आध्यात्मिक गुरु म्हणून ज्यांना आपण श्रीकृष्णांचे प्रतिनिधी म्हणतो. मग त्यांचा आज अवतरण दिवस आहे तर त्यांच्यावर एक कविता आहे तर ती आपण ऐकूया. Recording stop.